नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला पेपर घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज 12 फेब्रुवारी आहे आणि आज पेपर झाला होता। तर आजच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले होते ते आज आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, खजुराहो हे मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं मंदिर आहे? खजुराहो हे भारतामधलं एक प्रसिद्ध मंदिर आहे। तर हे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं ते मंदिर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, खजुराहो हे मंदिर मध्य प्रदेश या राज्यामधलं ते मंदिर आहे। ऑप्शन क्रमांक 2 पाहूयात, खालीलपैकी कोणत्या एका पिकाला सर्वात जास्त पाणी लागते? खालीलपैकी कोणत्या एका पिकाला सर्वात जास्त पाणी लागते? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, ऊस या पिकाला सर्वात जास्त पाणी लागते। प्रश्न क्रमांक 3 पाहूयात, भारतामध्ये 0 माइल्स खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये? भारतामध्ये 0 माइल्स हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 0 माइल्स हे ठिकाण नागपूर या शहरामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, हॉकीच्या एका संघामध्ये एकूण किती खेळाडू असतात? हॉकीच्या एका संघामध्ये एकूण किती खेळाडू असतात? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हॉकीच्या एका संघामध्ये एकूण 11 खेळाडू असतात। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारला होता? रिकाम्या जागेमध्ये आपला योग्य पर्याय निवडायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, 1 होतं, 4 होतं, 9 होतं आणि या ठिकाणी रिकामी जागा होती। तर या रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा अंक येईल? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, 16 या ठिकाणी आपले योग्य उत्तर होते। बघा, प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पारस हे महाराष्ट्र राज्यामधलं एक औष्णिक विद्युत केंद्र आहे। तर हे पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर पारस हे औष्णिक विद्युत केंद्र अकोला या जिल्ह्यामध्ये आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, नक्षलवादी चळवळीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये झाला होता? नक्षलवादी चळवळीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये झाला होता? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 राहील, नक्षलवादी चळवळीचा उगम हा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झालेला आहे। बघा, प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री असा प्रश्न विचारला होता। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत। बघा, प्रश्न क्रमांक 9 बघा काय विचारला होता, संत गाडगे महाराजांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? संत गाडगे महाराज यांचं जन्मगाव खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, संत गाडगे महाराज जन्मगाव हे शेंडगाव हे त्यांचं जन्मगाव आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, पानिपतची तिसरी लढाई खालीलपैकी केव्हा झाली होती? पानिपतची तिसरी लढाई खालीलपैकी केव्हा झालेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, सन 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई ही झाली होती। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा, प्रश्न क्रमांक 11 काय होता, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या रंगाचा आहे? महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या एका रंगाचा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज हा गडद निळा या रंगाचा तो ध्वज आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, मदर टेरेसा यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता? मदर टेरेसा यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार हा मिळाला होता?
तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील सन 1979 मध्ये मदर तेरेसा यांना शांततेचा नोबेल पुरस्कार हा मिळाला होता। ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 13 काय आहे, दरवर्षी खालीलपैकी कोणत्या एका दिवशी तंटामुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ करणे अपेक्षित असते। खालीलपैकी कोणत्या एका दिवशी तंटामुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ करणे अपेक्षित असते। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील 15 ऑगस्ट या दिवशी तंटामुक्ती गाव मोहिमेचा शुभारंभ करणे हे आवश्यक असते। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोध दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो। आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोध दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील आंतरराष्ट्रीय तंबाखू विरोधी दिवस हा 31 मे या दिवशी असतो। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 15 बघा, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे। तर मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। बघा प्रश्न क्रमांक 16 काय होता, भारत छोडो आंदोलन हे खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेलं आंदोलन आहे। भारत छोडो हे आंदोलन खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते। तर विद्यार्थी मित्रांनो भारत छोडो हे आंदोलन सन 1942 या वर्षी झालेलं ते आंदोलन आहे। प्रश्न क्रमांक 17 बघा, बर्ड फ्लू हा रोग खालीलपैकी कशामुळे पसरतो। बर्ड फ्लू हा रोग खालीलपैकी कशामुळे पसरणारा तो रोग आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बर्ड फ्लू हा रोग कोंबडीपासून तो पसरणारा रोग आहे। प्रश्न क्रमांक 18 बघा, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज खालीलपैकी कोणत्या एका दिवशी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई पोलिसांना प्रदान करण्यात आला होता। महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई पोलिसांना खालीलपैकी कोणत्या दिवशी प्रदान केला होता। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 2 मे सन 1961 या दिवशी तो ध्वज मुंबई पोलिसांना तो प्रदान करण्यात आला होता। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। क्रमांक 21 पाहूयात, मी निबंध लिहित असे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे। मी निबंध लिहित असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे। तर विद्यार्थी मित्रांनो मी निबंध लिहित असे हे वाक्य रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 22 बघा, अकोला या शहरामधून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो। अकोला या शहरामधून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग जातो। तर विद्यार्थी मित्रांनो अकोला या शहरामधून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 23 बघा, या ठिकाणी अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला होता, 150 या संख्येचा शेकडा 60% काढून येणाऱ्या संख्येचा शेकडा 60% काढला तर मूळची संख्या कितीने कमी झाली। अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो विचारला होता। तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे, याचं उत्तर नेमकं कोणतं या ठिकाणी उत्तर असेल ते। बघा प्रश्न क्रमांक 24 पाहूयात, कुल्लू मनाली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये, कुल्लू मनाली ही ठिकाणे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत। तर कुल्लू मनाली ही ठिकाणे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये ती ठिकाणे आहेत। प्रश्न क्रमांक 25 पहा, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये, आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे। आगा खान पॅलेस, तर आगा खान पॅलेस हे पुणे या शहरामध्ये ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। बघा प्रश्न क्रमांक 26 काय विचारला होता, महाराष्ट्र राज्याची सीमा ही 6 राज्यांना भिडलेली आहे। खालीलपैकी कोणत्या एका राज्याला महाराष्ट्राची सीमा या ठिकाणी भिडलेली नाही। या ठिकाणी 4 पर्याय होते। तर या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 राहील तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपला योग्य पर्याय होता। प्रश्न क्रमांक 27 पहा, भारताचे राष्ट्रपिता असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। भारताचे राष्ट्रपिता असे खालीलपैकी कोणाला म्हणतात। तर भारताचे राष्ट्रपिता हे महात्मा गांधी यांना भारताचे राष्ट्रपिता असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 28 पहा, लोकसंख्येमध्ये देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे। लोकसंख्येच्या दृष्टीने देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं राज्य आहे। तर लोकसंख्येच्या दृष्टीने देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे। 1 नंबरचं कोणतं आहे,
उत्तर प्रदेश आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं हे महाराष्ट्र राज्य आहे। प्रश्न क्रमांक 29 पहा, खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यामुळे पसरतो? खालीलपैकी कोणता एक रोग आहे जो रोग दूषित पाण्यामुळे पसरतो? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 1 राहील कावीळ हा रोग दूषित पाण्यापासून पसरणारा तो रोग आहे। प्रश्न क्रमांक 30 पहा, भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? भारतीय पोलीस कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आलेला कायदा आहे? तर तो कायदा सन 1861 मध्ये भारतीय पोलीस कायदा हा अस्तित्वात आलेला कायदा आहे। बघा प्रश्न क्रमांक 31 काय आहे? गणपती उत्सव खालीलपैकी कोणी सुरू केला होता? गणपती उत्सव खालीलपैकी कोणी सुरू केला होता? तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक 3 राहील लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव हा सुरू केला होता। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 32 पहा, ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? ताजमहल खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ताजमहल हा यमुना या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 33 पहा, आंतरराष्ट्रीय कामगार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय कामगार दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस 1 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय कामगार दिवस असतो। प्रश्न क्रमांक 34 बघा, देवाने या ठिकाणी शब्द आहे, या विभक्ती आपल्याला ओळखायची। देवाने या ठिकाणी शब्द होता, आपल्याला विभक्ती ओळखायची होती। तर विद्यार्थी मित्रांनो देवाने या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील तृतीय विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। विद्यार्थी मित्रांनो हे या ठिकाणी आपले प्रश्न संपलेले आहेत। हे सर्व प्रश्न आपल्याला विद्यार्थ्यांनी आपल्याकडे पाठवलेले आहेत आणि ते प्रश्न आपण घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचा आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे 1000 अतिसंभाव्य प्रश्न आपण तयार केले आहेत। विद्यार्थी मित्रांनो ज्यांची परीक्षा अजून बाकी आहे त्यांनी ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे। त्याची किंमत फक्त 50 रुपये आहे। तुम्ही 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 50 रुपये फोन पे करून तुम्ही 1000 अतिसंभाव्य प्रश्न घेऊ शकता। ते खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत।